लाईव्हलीहूड, जीविताचा हक्क ही लक्झरी आहे की तो राईट आहे? म्हणजेच काय? तर ही काही लोकांपुरती मर्यादित असलेली गोष्ट आहे की तो सगळ्यांसाठी असलेला अधिकार आहे? आपण चर्चा करणार आहोत 1985च्या ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या केसची. प्रकरण नेमकं काय होतं? तर बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्याला आपण BMC म्हणून ओळखतो, त्यांनी फुटपाथवरती राहणाऱ्या लोकांना आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही नोटीस न देता त्या जागेतून हाकलून काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मग बऱ्याच नागरिकांनी त्या ठिकाणच्या न्यायालयामध्ये धाव घेतली, पिटिशन फाईल केली आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की आमच्या कलम 14, कलम 19 आणि कलम 21 या तिन्ही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये असं सांगितलं की त्या ठिकाणी अतिक्रमण करणं हे चुकीचंच आहे, ते बेकायदेशीरच आहे, परंतु कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, ड्यू प्रोसेस फॉलो न करता या पद्धतीने त्यांना त्या जागेतून हकलून लावणं हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने उल्लेख केलेला होता कलम 21चा, राईट टू लाईफ, ज्याच्यामध्येच लाईव्हलीहूड म्हणजे जीविताचा अधिकार नमूद करण्यात आलेलं आहे, त्याचं उल्लंघन तुम्ही करू शकत नाही. याचा परिणाम काय झाला की रस्त्यावरती राहणारे, फुटपाथवरती राहणारे किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना, मग ते बेकायदेशीर का असना, कोणतीही ड्यू प्रोसेस फॉलो केल्याशिवाय त्या जागेतून हाकललं जाऊ शकत नाही. याच्याने लाईव्हलीहूड म्हणजे जीविताचा अधिकार हा सर्वांसाठीचा अधिकार आहे, हा महत्वाचा निकाल यांच्या अंतर्गत दिलेला होता. 10 असे खटले ज्यांनी भारतीय लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकलेले आहेत, त्यापैकी हा 6वा खटला आहे 1985चा ओल्गा टेलिस वर्सेस बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन.